नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 455वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. एका महिलेची पर्स हरवली, त्याच्यात 50 रुपयांची एक नोट आणि शिवाय तिचा पत्ता पण होता. एका मुलाने ती आणून दिली तेव्हा त्याच्यात 5 रुपयांची 10 नाणी होती. त्या बाईंनी त्या मुलाचे आभार मानले आणि विचारले, असे कसे झाले? मुलाने तिची शंका दूर केली होती. मागे एकदा त्याने अशीच एका बाईची पर्स प्रामाणिकपणे परत केली होती आणि त्यातही फक्त 50 रुपयांची एकच नोट होती. सुटे पैसे नाहीत म्हणून तिने त्याला बक्षीस द्यायची टाळाटाळ केली होती. आता दुसरी कविता आहे. लोकशाही म्हणजे नक्की काय, असे एका पुढाऱ्याने भर सभेत विचारले. एका श्रोत्याने त्याला थोडक्यात उत्तर दिले, तुम्हाला तुमची मते असायचा आणि सांगायचा पूर्ण अधिकार आहे आणि मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, मानायचं किंवा न मानायचं, त्यांचे समर्थन करायचं किंवा विरोध करायचा, ह्या सर्वाचा पूर्ण अधिकार आहे. यानंतर तिसऱ्या कवितेमध्ये यावेळेस मी एक नवीन अध्याय सुरू करतोय. श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित काही काव्य आपल्यासमोर मांडायचे आहे. तर त्याची थोडी प्राथमिक माहिती अशी. विवेकाच्या उंच टोकावरील मणी म्हणजे विवेक चूडामणी. या ग्रंथात एकूण 580 श्लोक आहेत. सर्वसामान्य माणसाला निर्गुण ब्रह्माची निदान ओळख व्हावी आणि सगुणाकडून त्याचा प्रवास निर्गुणाकडे सुरू व्हावा, हा याचा उद्देश. काय खरे आणि काय खोटे, काय योग्य आणि काय अयोग्य, काय चांगले आणि काय वाईट, काय करावे आणि काय करू नये, हे सर्व बरोबर माहिती असणे म्हणजे विवेक. कोणतेही एक टोक न गाठणे आणि कोणताही दुराग्रह न करणे म्हणजे विवेक. हे झाले आपल्या ह्या पृथ्वीवरील आयुष्याबद्दल. पण या ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे ते थोडंसं वेगळंच आहे. ते असं की आपण खरंच आहोत का नाही, हे जग खरंच आहे का नाही, जे दिसतंय ते खरं तसंच आहे की तो फक्त एक भासच आहे. ज्या मूळ ऊर्जेपासून आपण बनलेलो आहोत ती आणि आपल्यामध्ये असलेली ऊर्जा दोन्ही एकच आहे की वेगळी वेगळी आहे. आपला वैयक्तिक आत्मा आणि अख्ख्या ब्रह्मांडाचा आत्मा एकच आहे की वेगळा वेगळा आहे. हे दृश्य ब्रह्मांड खरे आहे की हा फक्त एक भ्रमच आहे. या सर्व विषयांबद्दल शांतपणे विचार करून तर्काधिष्ठित ग्रंथ म्हणजे शंकराचार्यांचा विवेक चूडामणी. स्वामी केशवाचार्यांनी यावर संस्कृतमध्ये लिहिलेले भाष्य आणि अद्वैत आश्रमाच्या स्वामी माधवानंदांनी लिहिलेले भाष्य हे यावरील प्रमाण ग्रंथ मानले जातात. ग्रंथाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने म्हणजेच गोविंदाला किंवा कृष्णाला म्हणजेच परमेश्वराला आणि गुरुला वंदन करून केलेली आहे. त्याच्यातला पहिला श्लोक म्हणूनच अतिशय संक्षिप्त आहे. त्याच्यात फक्त वंदनच आहे. गोविंदाला अन सद्गुरुला नमस्कार मी करतो, शब्द मन अन बुद्धी पलीकडे जे आहे तिथे पोचतो. गोविंद गुरु या दोघांचा आशीर्वाद मला मिळतो. काय खरे अन काय भ्रम
याचा विवेक मी करतो. गोविंद अन गुरु यांच्यामध्ये फरक काही नसतो. भ्रमाकडून सत्याकडे मग मी जाऊ शकतो. गोविंदाला अन सद्गुरुला नमस्कार मी करतो. शब्द मन अन बुद्धी पलीकडे जे आहे तिथे पोचतो. गोविंद गुरु या दोघांचा आशीर्वाद मला मिळतो. काय खरे अन काय भ्रम याचा विवेक मी करतो. गोविंद अन गुरु यांच्यामध्ये फरक काही नसतो. भ्रमाकडून सत्याकडे मग मी जाऊ शकतो.